So dear students, today we are going to take the information about respiratory system in human being. The structure of that respiratory system and function of respiratory system. Now as we know that organ system consists of a group of organs. So here the organ system is respiratory system and there are 4 organs participating in this function, respiration. So the nose is the first organ of the respiratory system because respiration begins with nose. As we experience in day-to-day life, when we take air through nose. So respiratory system and respiration begins with nose. Now air is filtered. We take in air. That air is filtered with the help of hair and mucus. If we see in the nose, we feel that there are some hair and some sticky substance in our nose. That sticky substance is mucus. So what is the function of that mucus and the hair present in the nose? So function is filtration of air, because the air we take in has small dust particles, okay, so which we avoid to take in our body. So therefore hair and mucus, that sticky substance mucus, to that mucus dust particles stick, and through hair is filtered. फिल्टर चा मराठी अर्थ आहे गाळली जाते. हवा काय केली जाते? गाळली जाते. जसं आपण चहा गाळतो, मग चहा गाळतो चौथा वर राहतो. त्यामुळे फिल्ट्रेशनचं काम जे आहे ते हेअर आणि म्युकस आपल्या नाकामध्ये असतात आतमध्ये. त्यांचं काम आहे जी आपण हवा आत घेत आहोत ती हवा गाळून घ्यायचं काम जे आहे ते करतात. नेक्स्ट ऑर्गन इज फॅरिंग्ज. फॅरिंग्ज 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 फिगर बघितली तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दिसेल फॅरिंग्ज. काय दिसतं आपल्याला फॅरिंग्ज म्हणजे? लक्षात घ्या, फूड पाईप अँड विंड पाईप. बघा दोन्ही आहेत ना. आपल्या तोंडाने आपण जे अन्न खातो ते फूड पाईपमध्ये येणार आहे. नाकाने जी आपण हवा घेऊ ती सुद्धा तिथेच येणार आहे एकत्र. म्हणजे या फॅरिंग्सपाशी आपल्या लक्षात येईल. तिथून फॅरिंग्सपासून फूड पाईप वेगळा होतो आणि बरोबर आहे. सो फूड पाईप अँड विंड पाईप ओरिजिनेट इन द फॅरिंग्स. त्याची सुरुवात फॅरिंग्सपासून असते. फॅरिंग्स. विंड पाईप इज प्रेझेंट इन द फ्रंट ऑफ फूड पाईप. फूड पाईप म्हणजे अन्ननलिका. अन्ननलिकेच्या पुढच्या भागाला विंड पाईप असतो. आणि त्यामुळे आपण श्वास घेतला की आपल्या घशाला इथे जाणवतो. कारण का? विंड पाईप जो आहे तो फूड पाईपच्या पुढच्या भागामध्ये आहे असं आपल्याला सांगता येईल. मग आता दोन्ही जर नंतर एकत्र येणार असतील तर मग तिथे काहीतरी रचना पाहिजे की आपण जे घास खातो, फूड खातो,
So that food must be prevented to enter the windpipe. श्वासनलिकेमध्ये फूड जायला नको. सो देअर इज अ लीड. एक झाकण असतं एक प्रकारचं, कळतंय का? देअर इज अ लीड ॲट द बिगिनिंग ऑफ विंड पाईप. विंड पाईपच्या सुरुवातीला झाकण असतो. दिस लीड क्लोजेस टू द विंड पाईप ड्युरिंग पासिंग ऑफ फूड इन टू फूड पाईप. बघा रचना काय होते की ज्या वेळेला फूड हे जेव्हा फूड हे घेतलं जातं त्यावेळेला फूड पाईप विंड पाईप जो आहे तो बंद केला जातो, कारण विंड पाईपमध्ये अन्नाचा कण जाऊन उपयोग नाही. बरोबर आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की धिस लीड क्लोजेस द विंड पाईप ड्युरिंग द पासिंग ऑफ फूड इन टू फूड पाईप अँड देअर बाय normally prevents the entry of food particles into wind pipe. त्यामुळे विंड पाईपमध्ये एंट्री ऑफ फूड पार्टिकल होत नाही. अन्नाचे कण जे आहेत ते विंड पाईपमध्ये जात नाहीत. कळलं का? अदरवाईज इतर वेळेला काय होतं, ज्यावेळेला फूड पासिंग ऑफ फूड ही प्रोसेस होत नसते त्यावेळेला काय होतं, तर त्यावेळेला विंड पाईप जो आहे तो रिमेन्स ओपन. ठीक आहे. विंड पाईप हा ओपन असतो, त्यामुळे एअर पासेस थ्रू फॅरिंग्स इन टू विंड पाईप. मग त्यावेळेला फॅरिंग्समध्ये एअर जी आहे ती फॅरिंग्समधून पास होऊ शकते, कारण त्यावेळेला लीड जे आहे ते ओपन असणार आहे. हवा जाण्यासाठी विंड पाईप जो असेल तो ओपन असेल, म्हणून त्यातून मग हवा पास होऊ शकते. पासिंग ऑफ फूडच्या वेळेला फक्त झाकण बंद. कळलं का? विंड पाईप बंद असतो. काही शंका असेल तर विचारू शकता. आता याच्यामध्ये एक रिझन आपण सांगू शकतो की वाय इट इज ॲडवाइज नॉट टू टॉक वाईल इटिंग समथिंग. आपण जेवत असताना काही खात असताना न बोलण्याचा आपल्याला सल्ला का दिला जातो, तर बोलताना आपला विंड पाईप जो आहे तो ओपन असतो. आपण बोलतो त्यावेळेला आपण हवा घेतो बोलतो, हवा घेतो बोलतो, आहे का नाही? श्वास घेऊन बोलत असतो आपण. सो मग खाताना आपण जर बोलत असतो तर आपला विंड पाईप ओपन राहील आणि चुकून आपल्याला एखादा कण अन्नाचा जो आहे तो त्या विंड पाईपमध्ये जायचा प्रयत्न करतो, लीडपाशी येतो आणि आपल्याला ठसका लागतो, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपल्याला विंड पाईप चोक झाल्यासारखा वाटतो किंवा फूड पाईप जो आहे तो चोक झाल्यासारखा वाटतो. त्याचं कारण ते आहे. सो इट इज ॲडवाइज टू नॉट टू टॉक while eating something. Now third organ is windpipe. Windpipe is swollen. Swollen म्हणजे फुगीर असतो. विंडपाईप जर बघितला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल इथे ॲट द बिगिनिंग ड्यू टू साऊंड बॉक्स. का फुगीर असतो तर तिथे साऊंड बॉक्स आहे. बघा इथे तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला दिसेल विंडपाईप जो आहे तो फुगीर आहे, आणि या ठिकाणी आपल्याला साऊंड बॉक्स जो आहे तो या ठिकाणी कुठेतरी दिसेल आपल्याला. आपल्या घशापाशी जर आपण हात लावला तर त्रिकोणी भाग किंवा टोकदार भाग पुढे आलेला दिसतो आपल्याला. तो आहे आपला साऊंड बॉक्स. बोलताना तो वर खाली होत असतो. आपल्याला तिथे कंपन व्हायब्रेशन्स जाणवतात. आपल्या घशाच्या इथे आपण हात लावला तर आपल्याला साऊंड बॉक्स दिसेल, किंवा दिसेल म्हणजे जाणवेल हाताला. So therefore windpipe is swollen at the beginning due to the sound box. Windpipe bifurcates
बायफर्केट्स. बायफर्केट्स, बायचा अर्थ दोन, बायचा अर्थ दोन ना, BI दोन, बाय. सो बायफर्केट्स म्हणजे दोन भाग होतात त्याचे इन द थोरॅक्स. बघा लक्षात येईल आपल्या. विंड पाईप दिलाय, त्याला ट्रॅकिय असं देखील म्हणतात, ते आपल्याला माहिती आहे. दोन भाग झाले त्याचे, कळलं? दोन भाग त्याचे झाले असं आपल्या लक्षात येतं. वन ब्रँच एंटर्स द राईट लंग अँड द अदर ब्रँच इंटू लेफ्ट लंग. दोन आपल्याला लंग्स म्हणजे फुफ्फुसे आहेत, डावे आणि उजवे. तर ह्या दोन ब्रँचेस ज्या आहेत त्या एक डाव्या लंग्समध्ये आणि एक उजव्या लंग्समध्ये अशी गेलेली असते. फोर्थ जे पार्ट आहे आपला तो आहे लंग्स. लंग इज प्रेझेंट ऑन द इदर साइड्स दोन्ही बाजूस ऑफ द हार्ट इन थोरॅकिक कॅव्हिटी. वक्ष पोकळी, त्याला मराठीमध्ये वक्ष, कॅव्हिटी म्हणजे पोकळ भाग असतो त्यामुळे पोकळी. त्यामुळे ती जागा दिलेली आपल्याला लक्षात घ्या. थोरॅकिक कॅव्हिटी आपल्या छातीचा पिंजरा आहे का नाही, वक्ष पोकळी. त्यामध्ये थोरॅकिक कॅव्हिटीमध्ये लंग्स दोन्ही बाजूला असतात. हार्टच्या दोन्ही बाजूला लंग्स असतात. So maximum area of thoracic cavity is occupied by lungs. बघा ही काढलेली जागा आपल्याला येऊ शकेल. fill in the blanks. Maximum area of thoracic cavity is occupied by dash. त्याचा आन्सर आहे लंग्स. बरोबर आहे. त्याचप्रमाणे they cover the maximum part of heart. आणि हार्टच्या भोवती सुद्धा जास्ती असतं काय आहे, हार्टच्या भोवती बाहेरच्या बाजूला जास्ती असतं भागामध्ये लंग्स असतात, फुफ्फुसे असतात. इच लंग हॅज डबल लेयर्ड कवरिंग. इट इज कॉल्ड अ प्लिओरा. प्लिओरा त्याला म्हणतात, प्लिओरा. डबल लेयर कवरिंग आहे त्यामुळे त्याला प्लिओरा असं म्हणतात. लंग्स आर इलॅस्टिक, लवचिक. आकुंचन पाहू शकतात, मोठे होऊ शकतात, छोटे होऊ शकतात, लवचिक असतात, स्पंजप्रमाणे. लक्षात घ्या, लंग्स हे स्पंजप्रमाणे हे लवचिक असतात. लंग्स आर मेड अप ऑफ मेनी स्मॉल कंपार्टमेंट्स. लंग्स कशाचे बनलेले आहेत तर छोटे छोटे कंपार्टमेंट, छोटे छोटे भाग पासून लंग्स बनलेले आहेत. त्या भागांना एल्व्हियोलाई असं म्हणतात. एल्व्हियोलाई, एल्व्हियोलाई, एल्व्हियोलाई. रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. बघा कॅपिलरीज म्हणजे रक्तकेशिका, ज्याच्यामधून ब्लड वाहत असतं पण केसासारख्या असतात. त्या आपले केस किती पातळ असतात, बारीक असतात, त्यांची जाडी कशी बारीक असते तशी त्यांची असते. त्यामुळे केशिका असते त्याला म्हणजे रक्तकेशिका. कॅपिलरीज अगदी बारीक असतात, सूक्ष्म असतात. इज प्रेझेंट अराउंड इच एल्व्हिओलस. एक असेल तर एल्व्हिओलस आणि एक असेल तर एल्व्हियोलाई. प्रत्येक एल्व्हिओलसच्या भोवती बघा हवेची पिशवी आहे. एल्व्हिओलस म्हणजे काय, त्या अनेक हवेच्या पिशव्या एकत्र करून बनलेला तो भाग आहे. त्याला मराठीमध्ये वायुकोश असं म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये वायू भरलेला असतो, वायुकोश असं त्याला म्हटलेलं आहे. बघा या ठिकाणी आपण हे जे एल्व्हिओलस दाखवलेले आहे त्याच्या आपल्याला दिसेल की बारीक बारीक अशा कॅपिलरीज त्याच्या भोवती सगळ्या गुंडाळलेल्या आहेत. एक आपल्याला प्लेन दिसेल आणि एक मात्र प्लेन का दाखवली आहे त्याची रचना कशी असते बघा. अनेक फुगे एकत्र जोडले तुम्ही, हवेच्या पिशव्या, फुगे ज्याला म्हणूया आपण, असे अनेक एकत्र जोडली आहे. बघा आपण एखाद्या वाढदिवसाच्या फंक्शनला जातो तेव्हा दारापाशी किंवा आतमध्ये सुद्धा फुग्याचं डेकोरेशन केलेलं असतं. ते फुगे सगळे एकमेकांना जोडलेले
असतात त्यावेळेला असे दिसतात आपल्याला ते फुगे बघा, खूप सारे फुगे एकत्र जोडले. तसं ह्या हवेच्या पिशव्या आहेत, सॅक ऑफ एअर, लक्षात घ्या सॅकच आहेत त्या, खूप साऱ्या त्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. तो हॅलो, आणि त्यांच्या भोवती बारीक बारीक आपल्याला रेषा दिसत आहेत. त्या रेषा कशाच्या आहेत? कपिलरीज, रक्तकेशिका अशा रचना त्या आहेत. तर त्याच्यामधून रक्त वाहत आहे. त्या रक्तकेशिका आपल्याला दिसतात. काही शंका? येस सर, नो सर? तर कॅपिलरीज त्याचं उत्तर आहे रिच नेटवर्क ऑफ डॅश कॅपिलरीज, डॅशचा आन्सर कॅपिलरीज प्रेझेंट अराउंड द ॲल्व्हियलस, ॲल्व्हियलसच्या भोवती अशा सगळ्या रक्तकेशिका आपल्याला दिसतील. आता मग रक्तकेशिका का आहेत हे आपल्याला लक्षात येईल. या ठिकाणी ॲल्व्हियलस दाखवले बघा एक, त्याच्यामध्ये एअर आहे, बरोबर आहे, पोकळ आहे, त्यामध्ये एअर आहे. त्यानंतर डबल लेअर आपल्याला दाखवलं या ठिकाणी, त्याच्या भोवती डबल लेअर आहे, हे पण आपल्याला दिसते. त्याला प्लिओरा, हे जे डबल लेअर आहे, हॅलो, त्याला प्लिओरा असं म्हटलं आहे की नाही. त्यानंतर या आकृतीमध्ये 11.1 ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम अँड ॲल्व्हियलस, त्या ॲल्व्हियलसच्या भोवती आपल्याला अशी दोरीसारखा गुंडाळलेलं दिसतंय, ते आहे कॅपिलरी. लक्षात घ्या, कॅपिलरी आहे ती, कॅपिलरी, CAPILLARY. अनेक असतात, एक दाखवली म्हणून आपण कॅपिलरी लिहिलं, काय अनेक असतात म्हणून कॅपिलरीज. आता अशा जोडलेल्या काय असतात? त्यांचे जे वॉल्स आहेत, वॉल्स ऑफ कॅपिलरी आणि वॉल ऑफ ॲल्व्हियोली एकमेकांना चिटकलेले जोडलेले असतात बघा, इथे दिसते आपल्याला दोघांची आउटर कव्हरिंग जोडलेले आहेत. काय होतं या ठिकाणी? तर इथे आपल्याला निळा निळा भाग दिसतोय, तो ऑक्सिजन आहे. तो ऑक्सिजन आतमध्ये येतो, लंग्स मध्ये येणार आहे. ऑक्सिजन एंटर्स. आत्ता ऑक्सिजन कुठे आहे? ऑक्सिजन आहे ब्लड कॅपिलरीज मध्ये. रक्ताचं काम आहे ना ऑक्सिजन, न्यूट्रियंट्स सगळ्या सेल्सपर्यंत, पेशीपर्यंत घेऊन जायचं काम हे ब्लड करत असते. मग आता ऑक्सिजन आहे ब्लडमध्ये, तर ब्लडमधून त्याच्या ब्लड वॉल जे आहेत, म्हणजे कॅपिलरीच्या वॉल आहेत, त्यामधून त्या वॉलला छोटे छोटे होल्स असतात, छिद्र असतात, त्यामधून ऑक्सिजन पास होतो आणि कुठे जातो? तर ब्लडमधून तो ठीक आहे, इथपर्यंत कळलं का? ऑक्सिजनचं पासेज इन अँड आउट एअर पासेज असं म्हणलेलं आहे. त्यामुळे आत्ता हवा कुठे आहे? तर लंग्समध्ये आहे. आपण जी हवा घेतो, श्वास घेतला आपण, कुठे गेली एअर? तर एअर आपल्या लंग्समध्ये गेली. लंग्समध्ये गेली म्हणजेच ॲल्व्हियलसमध्ये गेलेली आहे. तो ऑक्सिजन आत्ता ॲल्व्हियलसमध्ये आहे. तर तो ऑक्सिजन जो आहे, मग अशी बाण जरा उलटा काढला, सॉरी. तर ऑक्सिजन जो आहे तो ब्लडमध्ये जायचं काम जे आहे, ऑक्सिजन ब्लडमध्ये जातो आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे तो ब्लडमधून ॲल्व्हियलीमध्ये येतो. कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो बाहेर सोडायचा, इट इज वेस्ट प्रोडक्ट फॉर ह्युमन बॉडी. तो बाहेर सोडायचा, तर बाहेर नाकानेच सोडणार. मग लंग्समधून, विंडपाईपमधून नोजमध्ये येणार, नोजमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर जाणार. म्हणजे ब्लडमधून CO2 ॲल्व्हियलसमध्ये येणार आहे आणि ॲल्व्हियलसमधला ऑक्सिजन तो बाहेर जाणार आहे ॲल्व्हियलसमधून ब्लडमध्ये. आणि मग ब्लडमधून तो पुढे 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 सगळ्या सेल्सपर्यंत ऑक्सिजन पोचवला जातो. सेलमध्ये तो ऑक्सिजन एंटर करतो. तर अशा पद्धतीचे आहे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम.
अँड ॲल्व्होलस. कळलं का? येस सर, नो सर, हॅलो. तर असं एक्सचेंज ऑफ गॅसेस ज्याला म्हणतात, एक्सचेंज ऑफ गॅसेस हे कुठे घडते? तर वॉल्स ऑफ ॲल्व्होली, वॉल्स ऑफ ॲल्व्होली आणि वॉल्स ऑफ कॅपिलरीज याच्या थ्रू एक्सचेंज ऑफ गॅसेस घडते. लक्षात घ्या. ॲल्व्होलसमध्ये ऑक्सिजन येतो, ब्लडमध्ये जातो आणि ब्लडने गोळा करून 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 आणलेला आहे CO2 तो बाहेर टाकायचा आहे, तो ॲल्व्होलसमध्ये येतो. काही शंका? यस सर, नो सर. सो लास्ट पार्ट बघूया आणि थांबूया. वॉल्स ऑफ ॲल्व्होलाई अँड कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन. अतिशय पातळ त्याच्या वॉल्स असतात, आवरण असतात. गॅशियस एक्सचेंज can easily taken place across these thin walls. कोणाच्या थिन वॉल्स? ॲल्व्होलाई आणि कॅपिलरीज. बरोबर आहे. ॲज लार्ज नंबर ऑफ ॲल्व्होलाई इज प्रेझेंट इन लंग्स, लार्जर surface is available for gaseous exchange. कळलं का? लार्ज सरफेस, जास्त क्रमांकाच्या, म्हणजे खूप खूप आहेत ना. ॲल्व्होलाई किती आहेत? 1 2 3 4 असे आहेत, खूप सारे आहेत. त्यामुळे गॅशियस एक्सचेंजसाठी खूप मोठा एरिया, सरफेस हा तिथे अवेलेबल होतो, असं आपल्या लक्षात येईल. काही शंका असेल तर विचारू शकता. नाव एक्सचेंज ऑफ गॅसेस इन लंग्स, gaseous exchange occurs continuously while blood is circulating around the alveoli. बघा, ब्लड चाललंय ना, ब्लड त्या कॅपिलरीजमधून सारखं ब्लड पास होत असतं. असं काही नाही, त्याला विश्रांती नाही. ब्लड सर्क्युलेशन हे सतत चालू असतं. आपण झोपलो तरी ब्लड सर्क्युलेशन चालू आहे. आपण बेशुद्ध जरी पडलो, काही कारणाने एखादा माणूस बेशुद्ध पडला तरी त्याच्या आतमध्ये ब्लड आहे ना, ते ब्लड सर्क्युलेशन चालूच असतं. म्हणून लक्षात घ्या की त्याच्यामधून ब्लड सर्क्युलेशन सतत चालू आहे. त्यामुळे सतत गॅशियस एक्सचेंज सुद्धा होतं. त्या ब्लडमधून कार्बन डायऑक्साईड ॲल्व्होलसमध्ये येणारे, ॲल्व्होलसमधील कार्बन ऑक्सिजन हा जो आहे तो ब्लडमध्ये येणार आहे, आणि ब्लडमध्ये जो काही हे आहे CO2 तो ॲल्व्होलसमध्ये जाणार आहे. हे सतत चालू असतं गॅशियस एक्सचेंज. आता हे कोण करतं गॅशियस एक्सचेंज कायम? तर ॲन आयर्न कंटेनिंग प्रोटीन, एक प्रकारचं प्रोटीन आहे ज्याच्यामध्ये आयर्न म्हणजे लोह आहे, जे आपल्याला हिरवे पालेभाज्या, बीट, गाजर, खजूर, गूळ, शेंगदाणे, लाल ज्या भाज्या असतात त्या खाल्ल्यानंतर आयर्न मिळतं. ते आयर्न जे आहे ते आयर्न कंटेन असलेलं प्रोटीन असतो. त्याचं नाव आहे हिमोग्लोबिन. काय नाव त्याचं? HEMO, हिमोग्लोबिन. हे प्रोटीन्स कुठे असतं? तर RBC मध्ये असतं. रेड ब्लड कॉर्प्युसल्स, लोहित रक्तकणिका. रोहित रक्तकणिका लाल रंगाच्या असतात म्हणून त्यांना रेड म्हटलेले. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं, लक्षात घ्या. हिमोग्लोबिन absorbs the oxygen from air within the alveoli. मग हे हिमोग्लोबिन जे आहे ते ॲल्व्होलीमध्ये असलेलं, ॲल्व्होलायमध्ये असलेलं ऑक्सिजन शोषून घेण्याचं काम रक्तामधील हिमोग्लोबिन नावाचे प्रोटीन करते. हे हिमोग्लोबिनचं काम आहे. त्यामुळे जर शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी झालं तर ॲल्व्होलसमधनं ऑक्सिजन ब्लडमध्ये आणायचं काम पण कमी होणार. ब्लडमध्ये ऑक्सिजन कमी आला तर प्रत्येक पेशीला ऑक्सिजन कमी मिळणार.
प्रत्येक पेशीला ऑक्सिजन कमी मिळणार तर एनर्जी तयार होणार नाही. एनर्जी तयार झाली नाही तर शरीर काम नीट करणार नाही. शरीराला दम लागणार, सारखा आजारी पडणार. आणि खूपच हिमोग्लोबिन कमी झालं तर ऑक्सिजन इतका कमी पडेल की तो माणूस काही दिवसांनी फोटोमध्ये दिसेल, आपल्याला ढगात गेलेला असेल. त्यामुळे हिमोग्लोबिनची गरज आहे. हिमोग्लोबिनसाठी आयर्नची गरज आहे. लोह आणि लोह मिळण्यासाठी सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीट, मुळा, लाल माठ वगैरे, खजूर, शेंगदाणे असं खाण्याची गरज आहे. खाण्यामध्ये नखरे करून चालणारच नाहीयेत. मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, मला ह्याचाच वास येतो आणि त्याचीच चव आवडत नाही. सायमल्टेनियसली विज्ञान जे आहे ते वागायचं ज्ञान आहे. लक्षात घ्या, काय खायचं काय खायचं नाही हे सांगतं आपल्याला विज्ञान. सायमल्टेनियसली CO2 and water vapors move from blood into alveoli. बघा, CO2चा आपल्या शरीराला उपयोग आहे का? काही उपयोग नाही. वॉटर वेपर्स, ऑलरेडी वॉटर आहे शरीरामध्ये जास्त झालेले तर त्याचा उपयोग नाही आहे. मग ते बाहेर टाकण्याचं काम कोण करतं? तर लंग्स करतात, ॲल्व्हेली करतात. ॲल्व्हेलसमध्ये येणार, ॲल्व्हेलसमधून लंग्समध्ये, लंग्समधून कळलं इथपर्यंत. विंड पाईपमध्ये, नोजमधून आपण बाहेर कार्बन डायऑक्साईड सोडतो. ऑक्सिजन इज टेकन इन टू ब्लड and CO2 and water vapors are removed from the blood and given out by exhalation. अशा रीतीने ब्लडमध्ये ऑक्सिजन घेतले जाते आणि CO2 कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर्स जे आहेत ते ब्लडमधून रिमूव्ह केले जातात आणि श्वासाद्वारे शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. पुढचा पार्ट जो आहे तो आपण होता उद्या बघूया. डायफ्रॅमचा पार्ट बघायचा आहे. डायफ्रॅमची मुवमेंट चालू असते, सारखी सतत चालू असते. माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याची सतत मुवमेंट चालू असते. त्या मुवमेंटमुळेच आपण श्वास घेतो, श्वास सोडतो. ही मुवमेंट जी आहे ती डायफ्रॅमची आहे. ही समजून घेऊया उद्याच्या व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. गुड बाय, सी यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय.